कोयना चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पावसाने कहर केला असून नद्यांना मोठा पूर आलाय। सांगलीत पुन्हा एकदा महापुराचं संकट घोंघावते। या गंभीर परिस्थितीची पाहणी करताना आमदार सुधीर गाडगे यांनी जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणेसह पूरग्रस्त भागांना भेटी दिली आहे। दरम्यान भाजपा नेते पृथ्वीराज पाटील यांनी देखील पूरपट्ट्यातील घरांना भेट देत नदीकाठी असलेल्या लोकांना घर सोडावं लागेल, त्याहून अधिक पातळी वाढली तर मोठ्या प्रमाणात स्थलांतर करावं लागेल, त्यासाठी आमची पूर्ण यंत्रणा सोबतीला असेल अशा शब्दात कृष्णाकाठच्या नागरिकांना दिलासा दिलाय। आमदार गाडगे यांनी आयर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी नावेतून पाहणी केली। तसेच सरकारी घाट, विष्णू घाट, सांगलीवाडी, सूर्यवंशी प्लॉट परिसर आणि हरिपूर कोथळी पूल येथील वारणा कृष्णा संगमाची थेट पाहणी केली। गाडगे म्हणाले, महापुराचं संकट पुन्हा डोक्यावर आले। आपण सर्वांनी सतर्क राहावे, प्रशासनाला सहकार्य करावे। जिल्हा प्रशासन, महापालिका आणि पोलीस आपल्या मदतीसाठी नेहमी तत्पर आहेत। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, अप्पर तहसीलदार अश्विनी वरुटे, सरपंच राजश्रीताई तांबवेकर, अरविंद तांबवेकर, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते। दुसरीकडे पृथ्वीराज पाटील म्हणाले, पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या वतीने पूरग्रस्त भागात मदतीसाठी टीम सज्ज असून चिंता नसावी असं आश्वस्त केलं। या स्थितीसाठी 2019 आणि 2021 प्रमाणे सर्व तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी। ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशा सूचना दिल्या।